अशापेक्षा लक्झरी म्हणू शकतो. आणि मला ती लक्झरी आवडते आणि ती लक्झरी आवडत असल्यामुळे मी विशीपासून क्रांतिकारक पुढे होत गेलो. अन्यथा बंडखोरी एवढीच होती मला. मी जाम म्हणजे मार खाल्ला काय, म्हणजे मला पेट्टे उदबत्त्यांचा चुडा लावला, मला काही फरक नाही पडला. मी तेच केलं जे मला हवं ते. पण मुद्दा असा की मला लक्झरी आवडते, म्हणजे पडून राहायचं, पुस्तकं वाचायची, आवडीचा सिनेमा आला तर बघायचा, अन्यथा बघायचं नाही. नाटक फार मी चूज करून बघतो, उगाच तुमचं आलं म्हणून बघत नाही. आणि माझ्या आवडीचे दिग्दर्शक आहेत म्हणूनच मी जाणार असं पण काही नाही. नवीन आलेला होता, उदाहरणार्थ चैतन्य ताम्हाणे कोर्ट आणि डिसॅपल नावाचे 2 चित्रपट काढले, माझे बेहद आवडीचे सिनेमे. कोर्ट हा तर 2013 साली आलेल्या पुढच्या भारतावरचं म्हणजे अमर्याद भाष्य आहे. तसा पिक्चर मराठीत येणं ही महान गोष्ट आहे. सो इट डिपेंड्स. म्हणजे मला स्वतःला छोट्या फिल्म्स करायच्या, तुला माहिती नाही. आता प्रथमेश आता आणि मी म्हणून छोट्या फिल्म्स करणार आहे असं आम्ही ठरवलं. ऑन कॅमेरा शब्द दिलाय. तर ते आम्ही करतोय. आणि त्या नॉट नेसेसरीली पॉलिटिकल असतील, त्या अशा असतील की माणसाच्या आयुष्यात मूलभूत बदल घडवण्याकरता आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही, तरी सुद्धा तो होण्याची शक्यता खूप आहे. वर्तुळशास्त्र किंवा बिहेवियरल सायन्स किंवा सायकेट्री यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे की स्टॉकहोम सिंड्रोम. स्टॉकहोम सिंड्रोम मला ॲडॅप्ट केलंय, त्याच्याबद्दल तुम्हाला आदर वाटेल. शोषक जो असतो त्याच्याच प्रेमात आपण बघतो, तो एक पॉईंट असू शकतो सर की मांडू शकतो. नाही, त्याला स्टॉकहोम सिंड्रोम नाही म्हटलं, कारण मी सांगतो तुम्हाला, शोषकाच्या प्रेमात कोणी ते पडलेलं नाही. शोषकाच्या विरुद्ध आवाज उठवायला ती ताकद लागते, किंवा असुरक्षितता झेलण्याची ताकद लागते, किंवा आपल्याबरोबर निदान आल्या कोळीचं झालेलं की आपली बायको मुलं तरी असतील ही सुद्धा खात्री नसते. त्यामुळे बऱ्याचदा माणसं मागे लागतात. माझ्याशी बोलणारा बहुतेक वर्ग जो असतो ना, तो वर्ग यात्मत येतो. माझे चाहते आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार. म्हणजे केडरमध्ये IPS, IAS, IRS, IFS मध्ये टॉप क्लास टॉप नॉच ऑफिसर सगळे माझे व्यक्तिगत मित्र. ते घरी मला बोलवतात, मी म्हणतो सरकार तुम्हाला त्रास देते तुमच्याकडे. ते म्हणजे त्यामुळे काम करता आम्हाला चालेल. म्हणजे ते त्यागाला बलिदानाला मागे येत नाही. प्रॉब्लेम असा आहे की त्यांना कळत नाही की बंड केलं तर काय होईल. तर मला असं वाटतं की मला स्वतःला आवडणारे जे फिलॉसॉफर आहेत त्यातले हेगेल आहे, कांट आहे, मार्क्स तर आहेतच आहेत. मार्क्सवादी नाही आहे मी, पण मार्क्स मला अतिशय आवडतं. त्याचं कारण असं की त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आराम करू नका. म्हणजे काय की जग कालचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी काय काय सांगताय, पण प्रश्न ते बदलण्याचा आहे. हे वाक्य पहिल्यांदा फिलॉसॉफर म्हणून डुअर म्हणून त्यांनी उच्चारलं, म्हणून मला ते फार आवडतं तेव्हा. आणि प्रेषितांमधले पण अनेक प्रेषित जे आहेत त्यांची मला अनेक गोष्टी आवडतात. म्हणजे बुद्धांच्या आवडतात मला, मोहम्मदांच्या आवडतात मला, ख्रिस्तांच्या आवडतात, सेंट पॉलच्या आवडतात. सी, तुम्हाला सगळं एका माणसाकडनं किंवा सगळं एका संस्थेकडनं मिळत. आपण इथे जे माझ्या आतमध्ये आहे ना आता, त्याचं 1% मी या भूमीत परत देऊन जातो. मला हे माझं वाक्य नाही आहे, पुन्हा एकदा आपल्या हयात नाही, पण आमचे गुरु फादर जॉन मॅसी आम्हाला नेहमी सांगायचे, तुझ्या बुद्धीच्या आतमध्ये जे काय आहे ना त्याचं 1% तू लोकांना देऊ शकतो, जास्तीत जास्त बडबड आणि लेखन करून. त्याच्यामुळे 99% ते तुझ्याबरोबर जाणार. तर हे अतिशय खरं आहे. 1%पेक्षा कमी देऊ शकतो, जास्त नाही. तर त्यामुळे मला सगळ्यांचं थोडं थोडं घ्यायला आवडतं आणि त्याची मला लाज नाही वाटत. आणि मी अज्ञेयवादी आहे, मला कोणताच धर्म आवडत नाही, पण मला ख्रिश्चनांची काही वचनं किंवा त्यांच्या आयडियाज आवडतात, किंवा मला फिलॉसॉफर सगळे प्रिय आहेत, पण सगळ्या फिलॉसॉफरचं सगळं आवडत नाही. मी एलकुंचवारांसारखं असं नाही म्हणणार की
ईशोपदेशीतच पुढे ईश घेणं कटणं प्रश्न मुंड मांडुक्य ऐतरेय चांदोक्य आणि बृहदारण्य हे 10 उपनिषद आहेत. 10ही उपनिषद तुम्हाला जगायला पुरेसं असं तत्वज्ञान देऊ शकतं. पण तेवढंच तत्वज्ञान जगायला पुरेसं आहे का? तर नाही. त्याच्यापेक्षा खूप बाहेरचं आहे. ही लक्झरी आहे, ती तुम्ही केली पाहिजे. माणसं लक्झरी म्हणजे काय समजतात माहितीये का? माझे गुजराती मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी चंद्रपूरच्या जंगलात आणि चंद्रपूरच्या पुढे बल्लारशाह आणि गडचिरोलीचं तेव्हा जंगल होतं. तेव्हा भारत देश होता, तेव्हा जंगल असायची. आणि मग खुदायला जंगल नाही सोडायचे खाण कामगार आणि खाणीसाठी. त्या काळात त्यांना घेऊन गेलो तर त्यांना कळे ना, ते म्हणजे यही पेड़ यही पानी यही सब कुछ, रोज यही हॉल नहीं मॉल नहीं कुछ नहीं, इधर फिल्म नहीं, राजू भाई क्या है इधर? म्हटलं अरे तू हे शांतता आहे की जंगल आहे, जंगल बघायला ये. आम्ही भामरागडला नेलं मी जरा प्रकाशाकडे. त्याला त्याचा सेवाभावाचा गिल्ट आला, लगेच त्यांनी लगेच देणग्यांची चेक दिली वगैरे. पण पुन्हा जंगलात जायचं म्हटलं फिर जाने का उधर जंगल में असं. म्हणजे तेव्हा तो मोहन हिराबाई हिरालाल होता, आता नाही तो. मोहनने तेव्हा आमच्या गावात आम्ही सरकार गडचिरोली कन्सेप्ट राबवत होतो. म्हणजे आदिवासी मला आत जंगलात घेऊन जायचे, त्या वाटा चुकतो आपण ना, तर ते सांगायचे की मी आमची जंगल दाखवल्या तुमची जंगल दाखवा तुमच्या शहरात आलेला. तर म्हणजे आमची लांछनच पद आहे, पण ठीक आहे. म्हणजे तर ते आत गेल्यानंतर गुजराती मित्रांना मिळणं मला पश्चाताप झाला. म्हणजे पश्चाताप झाला का त्यांना त्रास झाला की त्यांना कळे ना की ह्याच्यात मजा काय. सी कशात मजा आहे. मला सत्यजित रेंचे पिक्चर बघताना ब्लँक झालेले लोक कोण बघितले, त्यात काय फिल्म आहे असं पण माझे मित्र. मी तुम्हाला मोठी नावं सांगेन, मी मोठी नावं सांगेन की ज्यांनी पृथ्वी घटकांचे चित्रपट पाहताना यात काय ज्यादा अंधेराही आहे असं बोलले. आता मुद्दा असा आहे की हाऊ टू एक्सप्लेन नावाची जी गोष्ट आहे ना, या गोष्टीला मी फाटल आहे. आय शुड नॉट एक्सप्लेन. मी एक्सप्लेन करायला इथे आलोच नाही. तुम्ही जा खड्ड्यात, तुम्ही घ्या जा हॉलमध्ये, मला काय करायचं. जसं फ्रान्स मध्ये येऊन माझ्याबरोबर एक मुस्लिम जोडपं आणि एक जैन जोडपं पाव आणि दूधच खात राहिले, तर मी त्यांना सांगतोय ह्याच्यात काही म्हणत नाही, नको उगाच बरोबर. तर दोघांची भावना सारखी होती. तर तसंच आहे. म्हणजे मला कळलं नाही बरं, मला पण कोणते असं जज करत असेल. ऍक्च्युली मी अनालाइज करतो, मी जज करत नाही. पण मला तो माझा मित्र जो आयफेल टॉवर बघायला गेला आणि वर झोपून राहिला, तो असंच म्हणत असेल समोर आयफेल टॉवर होतं, राजूबरोबर आतमध्ये झोपून राहिले होते, काय कळतं का त्यांना? असं म्हणलं तर चूक नाहीये त्याचं. त्यामुळे द ट्रूथ असं काही नाही. पर्स्पेक्टिव्ह, तुमचा दृष्टिकोन हा तुमचं सत्य ठरवतो. त्यामुळे काहींना मोदी ईश्वरावतार वाटतात, हे चूक नाहीये, असत्य नाही. त्यांना वाटतात, त्यांचा प्रॉब्लेम हा आहे की ते नाही आहे हे कळल्यावर ते नाकावतात. त्याचं कारण आपल्या श्रद्धा नष्ट झाल्या की आपण जगायचं कसं आहे त्यांना कळत नाही. त्यामुळे अनेक बुवा बाबांच्या बाबतीत मला दिसतं की त्यांच्या भक्तांना हे कळतं की हे बुवा खोटे आहे, पण नंतर जगायचं कसं आहे न कळल्यामुळे ते त्यांच्याकडे जात राहतात. त्यामुळे आपण संपूर्ण खोटं जीवन जगतो, तसं जगू नये म्हणून मी आळस करतो. मला एक विचारायचं आहे. विचारा. म्हणजे आता जे पण तुम्ही बोलू पण शकता, म्हणजे मला सुनावू शकता, असं नाही की विचार. सध्याची जी आताची बदलती जी लोकशाही आहे, इस्रायली प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सत्तांतराच्या नंतर आता जी वरती महाराष्ट्रात सत्ता त्याच्यानंतर जे पक्ष बदलले गेले नेत्याकडून, तर ही आणि ही आयडिओलॉजी वगैरे या असल्यामुळे लोकांना सामाजिक लोकांचा आता विश्वासच उडून गेला. याच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे खरंच काय आयडिओलॉजी प्रकाराच्यानंतर निवडणुकीला समोर जाताना पक्ष घेऊन जातील का? उगाच काहीतरी आम्ही सुद्धा आपण एकमेकाला तुमच्या भोवती असलेल्या समाजापेक्षा वेगळे लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळतील अशी कशापेक्षा. आज जर तुम्ही म्हणता त्यातले आपण नायक घेऊ, म्हणजे नायक असते काही लोकांचे असले तरी. शिंदे आहे, पवार साहेब आहे. पवार साहेब मोठे नाही, धाकटे तर मोठे आहेतच पण धाकटे पण. शिंदे आहेत ते मोठे आणि धाकटे पण. फडणवीस आहे, भागवत आहे, मोदी आहे, शहा.
त्यांच्या मागे एक यंत्रणा, बरेच लोक, शिकली सवरली माणसं, शहाणे ब्युरोक्रॅट्स, अतिशहाणे ज्युडिशियरी, हे सगळे त्यांच्या सोबत राहतात. तर आपण हे मानलं पाहिजे की ते आपलेच रिप्रेझेंटेटिव्ह. वोट चोरी हा सत्य प्रकार असला तरी वोट चोरी हा आपलाच एक भाग आहे हे आपण ऍक्सेप्ट नाही करत. म्हणजे जसं कॅन्सर हा माणसाला होतो, म्हणजे कॅन्सर उचलून आणत नाही ना कोणी, तसं वोट चोरी ही उचलून आणलेली नाहीये, ती आतमध्ये झालेला कॅन्सर आहे. त्यामुळे तुम्ही आजही फडणवीसांना मुख्यमंत्री मानू शकता आणि मोदींना पंतप्रधान. ते पहिले इलिगल पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आहे, पण तुम्हाला मानावं लागतं याचं कारण ते आपलाच भाग आहे. वोट चोरी ही आपणच केलेली आहे, आपणच आपल्या लोकशाहीशी केलेला द्रोह आहे. तो आपल्या परवानगीशिवाय तो होऊच शकत. जगातल्या दुसऱ्या कुठल्या देशात असं करून दाखवावं. गाझासाठी 10 लाखांचे मोर्चे स्पेन मध्ये निघतात, आपल्याकडे आपल्यासाठी निघत नाही. तर मग मला एक सांगा की म्हणजे साधं मी तुम्हाला उदाहरण दिलं, कॅन्सर असं उचलून कोणी घरात शाळीग्राम सारखा आणत नाही ना. तर वोट चोरी बाहेरून उचलून आणलेली नाही, तो आतला कॅन्सर आहे, त्यामुळे सहन करावा लागतो. हे लक्षात घ्या. हा बरोबर. नाही असं नाही म्हटलं. असं मत असतं किंवा तसं आहे की गांधीजी वगैरे जे होते त्यांनी साध्या माणसाला जास्त पकडून दिलं त्यांचा एक फायदा आहे. असं आहे की गांधीजींचं सर्वात मोठं आंदोलन जे होतं 42ला, त्याच्यात भारतातले फक्त 1.5% लोक सहभागी झाले. तेव्हाची लोकसंख्या होती साधारण 32-35 कोटी असेल. 1.5% आणि देशभक्तीच्या भावनेने प्रेरित झालेला भारत म्हणून जर काय तुम्ही धरला तर 7%, 7% लोक. बाकी सगळे उपनयन, बारसं, लग्न, मुंजी, 13व, 12व, 11व, 10व, 9व, 8व, कावळा, पिंड सगळे. ब्रिटिशांनी नोकरी, राव बहादूर पद. आणि आता असं वाटतं की ब्रिटिशांच्या काळ वाचताना की नव्या गांधींना चले जाव आंदोलन करावं लागेल काही दिवसांनी. चले जाव हे सुधारवण्याकरता प्लीज चले आओ, हमारा गलती हो गया. So when you say lethargy, what I am saying is that lethargy अशी पण असेल की there is lot of natural things available in India, जसे की समुद्र आहे, जसे की जंगल आहे, जसे की there are several things which need to be developed properly. इतकी वर्षापासून जसं right from you have Himalayas and everything there. But people are not developing those areas and त्याच्यामध्ये पण lethargy असणार. What do you think? माझं व्यक्तिगत मत सांगतो, इट्स नॉट अबाउट दिस इज नॉट द ट्रूथ. माझं व्यक्तिगत मत आहे हिमालय, समुद्र वगैरे आहेत असे राहू दे, त्यांना डेव्हलप नको. कारण त्यांना डेव्हलप करणारे 2 लोक निर्माण झालेले आहेत, त्यांच्यापासून ते वाचवण्याची सध्या गरज निर्माण झालेली आहे. कुठेही जंगल दिसलं की मी लगेच ते डिलीट मारतो की इथं नाही ते जंगल म्हणून. तर म्हणजे काय होतं की मी एकदा कोकणात फिरलो, माझा एक मित्र कोकणातला, मी नाव नाही सांगतो. तर तो म्हणला तिथे आमच्या कोकणामध्ये कसं आहे की हे नाही, रस्ते सरळ नाही, रस्ते असे मॅकमोडी आणि सिग्नल येत नाही मोबाईलला. तर दोन्ही बाजूला आता ते थोडं झालंय लवकर,
पण तो म्हणलाय साहेब हे ना दोन्ही बाजूचं हे आहे ना ते सगळे दगड तोडून ना आपण मोठा रस्ता करणार आहे आणि फुल डेव्हलप करणार आहे जेणेकरून 4G 5G सगळं येईल. म्हणलं आज तेवढं डेव्हलप करायचं तेवढं वाटतं की एवढं एक राहिलंय जिथे आम्हाला ऑक्सिजन खरा मिळतो. तर आय थिंक की आपण निसर्गाच्या जवळ राहिलो ना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की चिलीमध्ये जा तुम्ही, पेरूमध्ये जा, इट्स बाय चॉईस की तुम्हाला खूप त्रास पण होऊ शकतो कारण इट्स नॉट सेफ कंट्रीज. म्हणजे तर तुम्ही साऊथ अमेरिकेमधल्या अनेक देशामध्ये जाऊ शकता की ज्या सेफ नाही, पण त्यांची जंगलं आणि तुम्ही पाहिली ना, किंवा अमेझॉन फॉरेस्ट आता अनेक बिलियनियर्सनी एक चळवळ सुरू केली आहे की बिलियन्स अँड ट्रिलियन्स मध्ये रुपये टाकून जंगल विकत घेतात आणि प्रिझर्व करतात, कारण कोणी दुसऱ्या विकत घेऊन तोडू नये. सो आपली फुफ्फुसं कायम राहते पृथ्वीवर. तर मला असं वाटतं त्याच्याकडे फिलॉसॉफी करायची त्याने असं करावं भारतात. तो जंगल आहे आणि टिकली पाहिजे तर आपण ठीक आहे, नाही तर नाही. आपण सगळ्यांनी मिळतो, तुम्ही मला पुण्याचे असाल किंवा या भागातले असाल तर आम्ही माझ्या लहानपणी आम्ही पुण्यात थंडीसाठी यायचो आणि पुण्यामध्ये जेव्हा मध्यम वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्ग होता, फार कमी होते, तर थंडी एवढी असायची की असं काही हे नव्हतं ना, साधन दरवाज्यात ना त्याच्या खाली त्या लाकडाच्या फट राहते, तिथे जुने कपडे असे शिरवून थंडी थांबवली जायची, एवढी थंडी यायची. तर आता पुण्यामध्ये तुम्ही बर्फाची गाडी घेऊन गेला तरी थंडी वाजत नाही. म्हणजे त्या दिवसात डिसेंबरमध्ये उगाच आपली भंडारकर लोकरीचे कपडे घालतात थंडी साजरी करायला, पण ऍक्च्युअल थंडी नाही लागत. तर इतकी थंडी शिवाजीनगरला उतरल्यावर बसमधनं वाजायला लागायची की नीट बोलता यायचं नाही, असं जीभ जड व्हायची, इतकी थंडी होती. तर ते निसर्ग नष्ट झाल्याबरोबर ते सगळं बदलत गेलं. तसंच पुढे 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 होत गेलं. कोल्हापूर, बिलापूर, सांगली, मी देशभरात बघत आलो. आता मी फक्त मला केरळवर भरोसा राहिलाय, काय सगळं ताब्यात घेतलंय लोकांनी, लडाख बिडाख नष्ट करणार. त्यांना ना म्हणजे मी श्रीकांत जिचकर यात असताना त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. श्री जिचकर एक बुद्धिमान मनुष्य होते. त्यांना मी असं विचारलं की वेगळा विदर्भ फिजिबल आहे, कारण ना मला माझं व्यक्तिगत मत असं आहे की लोक आनंदी होत असतील ना तर वेगळा विदर्भ काय, वेगळे देश व्हायला पण हरकत नाही. युरोपियन युनियन मध्ये सगळे देश आनंद युनियन आहे, काय प्रॉब्लेम नाही. लोक आनंदी असल्याचे मला एकत्र जबर हे बघा, जॉईंट फॅमिली आनंददायक तोपर्यंत आहे जोपर्यंत भाऊ मारत नाही एकामेकाला, बरोबर. तुम्ही एकत्र करून गचंडी करून 140 कोटीला एकत्र कोंबून ठेवले आणि राष्ट्रगीत म्हणायला लावले म्हणजे आनंदी होत नाही ना माणसं, सुखांक वाढला पाहिजे हॅपीनेस. तर माझं तसं मत आहे. मी जिचकरणाच्या वेगळा विदर्भ झाला तर चांगलं होईल, म्हणजे आर्थिकदृष्ट्या फिजिबल होईल. मी जाहीर विचारलाय, रेकॉर्डेड होती ती मुलाखत. ते म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणजे की कसं आहे की विदर्भामध्ये खूप मिनरल्स आहेत, खनिज आहे, पण त्याच्यावर जंगल आहे. तर प्रिशियस जंगल आहे, खनिज नाही. जर ती जंगलं टिकवायची असतील तर ती खनिजे काढता येणार नाही, त्यामुळे फिजिबल नाही. आता डायरेक्ट फिजिबल विदर्भ बाजूला होते, सरळ जंगल सोडून खालची मिनरल काढायला सुरुवात केली आणि त्याच्या विरुद्ध कोळी त्याला नक्षल म्हणून आतमध्ये टाकतात किंवा कोळी करतात. सो म्हणजे इट्स अ लॉंग स्टोरी शॉर्ट, आपल्या हिमालय किंवा कुठच्या नॅचरल रिसोर्स कडे आपलं लक्ष नाही जाईल तर तेवढा तो टिकेल. माणूस हा अत्यंत कृतज्ञ आणि डेंजरस प्राणी आहे. त्याला जेवढं कमी कळेल ना निसर्गाबद्दल तेवढं बरं वाटतं, कारण त्यामुळे तो निसर्ग वाचतो. माणूस चंद्रावर गेला तरी घाण टाकून यायला, हिमालयावर आता जातात, हिमालयावर ट्रेक करा तिथे पण कचरा म्हणजे जिथे जाते तिथे, म्हणजे क्रोकोडाईल सारखा प्राणी गळ्यात प्लास्टिक अडकून मारलेला आहे. काय म्हणजे ई वेस्ट, नंतर प्लास्टिक वेस्ट, न्यूक्लिअर वेस्ट सगळं आपण डंप करतो. यमुना बघा, ताजमहाल जेव्हा बांधला तेव्हा त्याचं प्रतिबिंब यमुनेत दिसतं, ते बघत शहाजहानने शेवटची 7 वर्ष काढली. आता लालकृष्ण अडवाणी आपली अखेरची जी मार्गदर्शक मंडळातली शहाजहान सारखी वर्ष आहे ती यमुनेत बघत घालतील तर फेस दिसतो त्यांना. तो त्यांच्या मार्गदर्शक शेवटी शहाजहानला पण मार्गदर्शक मंडळात औरंगजेबाने घातलं, तसंच घातलंय मार्गदर्शक मंडळात अडवाणींना, पण अडवाणींना ते भाग्य नाही लागलं यमुनेत ताजमहाल दिसतो. अडवाणींना फेस बघायला लागतं.
आणि त्यांच्या रागेत असलेल्या उत्तराने उरलेल्या तोंडाला पैसा. या ठिकाणी मला सांगायला आवडेल, मी जंगल तयार केलेलं आहे. तिथं फक्त एक गेट आहे सासवड पासून, तिथून सासवड 30 किलोमीटर आहे.